नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पदासाठी आणि महिला आयोगचा अध्यक्ष जो असतो त्या अध्यक्षाचं कर्तव्य सतसत विवेक बुद्धीला स्मरण करायचं असतो. आणि माझे फौजिया खान आणि तहसील खान यांच्याशी कौटुंबिक संबंध आहे, म्हणून त्यांची विचारसरणी, त्या दोघांचं आचरण हे मला माहिती आहे. फौजिया खानने आजपर्यंत कोणतंही गलिच्छ राजकारण केलेलं नाही आहे आणि आमच्या परभणी जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की त्यांना कित्येकदा संसद रत्न पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि त्यांच्या या कार्यशैलीमुळं देवेंद्र फडणवीस साहेब, मोदी साहेब, गडकरी साहेब आणि अमित शहाजी हे त्यांना नितांत पसंत करतात. त्यामुळे महिला आयोगाचं अध्यक्षपद फौजिया खान यांना मिळालं तर फौजिया खान यांची नव्हे तर त्या अध्यक्षपदाचा सन्मान होईल असं मला वाटतं. म्हणून मी पक्षाच्या पलीकडे जाऊन फौजिया खान यांना महिला आयोगाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष करा असे निवेदन देवेंद्र फडणवीस साहेब व आमच्या जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री सौ मेघना दीदी बोर्डीकर यांच्याकडे पाठवला आहे. आणि त्याला समाजामध्ये सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. फक्त मुस्लिम बांधव नाही तर हिंदू बांधव सुद्धा माझी ही मागणी उचलून धरत आहे. ही आनंदाची बाब आहे. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.